नमस्कार. आज आपण पाहणार आहोत गोड घावणे. त्यासाठी लागणारं साहित्य: गूळ, खोबरं, 1 वाटी तांदळाचं पीठ आणि 2 वाटी पाणी. तांदळाच्या पिठामध्ये 2 वाटी पाणी घालून ते मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यावे आणि पातळ अशी त्याची पेस्ट करावी. त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालावं. त्यानंतर तव्याला तेल लावून ते पातळ पीठ त्या तव्यावर घालावे. गूळ आणि खोबरं एकत्रित करून ते त्या घावण्यांवर घालावं. हे मिश्रण व्यवस्थित पसरवून झाल्यावर ते एका साईडने परतवून घ्यावे. कोकणात यांना गूळ चुनाचे घावणे असेही म्हटले जाते. एका साईडने व्यवस्थित परतवून घेतल्यावर ते तांदळाचं पीठ आपण पुन्हा दुसऱ्या बाजूला पसरवून घ्यावं आणि त्यावर पुन्हा गूळ आणि खोबऱ्याचे मिश्रण पसरवून घ्यावे. ते मिश्रण व्यवस्थित पसरवून झाल्यावर दुसऱ्या बाजूने ते पलटवून घ्यावे. आणि अशा प्रकारे तयार आहे आपला गूळ चुनाचा घावणा म्हणजे गोड घावणे.